राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे यू जी सी हे जे बिल आलेलं आहे, या बिल सुप्रीम कोर्टाच्या एका निकालामध्ये त्यांनी सांगितलं होतं किंवा कॉलेजमध्ये अशा कमिटी असाव्यात की ज्यामुळं तिथल्या तिथे त्यांचे निर्णय व्हावेत आणि त्यांनी कोर्टात येऊ नये यासाठी हा प्रकार सांगितला होता. पण या सरकारनं उलटं केलं. जसा SC/ST ॲक्ट आहे की त्यामध्ये फिर्यादीलाच सगळं महत्त्व आहे, आरोपीला काही चान्स नाही आहे. आणि अशा प्रकारचे जे काही गुन्हे झालेले आहेत त्यामध्ये त्या SC/STच्या ॲक्टच्या ते खोटी केसही करतात आणि सरकार त्यांना केस केल्याबद्दल पैसे पण देते. असाच काहीसा प्रकार हा UGCमध्ये आहे. UGCमध्ये त्यांनी सांगितलं किंवा प्रत्येक संस्थेमध्ये एक कमिटी निर्माण करा आणि त्या कमिटीचा समोर झालेली जी काही तक्रारी आहे त्याच्याबद्दलचं निवारण व्हावं. आणि त्या समितीमध्ये या बिलामध्ये असं आलेलं आहे की त्यामध्ये सवर्णांना कुठं संधी दिलेली नाही आहे. SC/ST आणि OBC यांना ॲड केलेलं आहे आणि त्याचे मेंबरसुद्धा तेच समाजाचे राहणार आहेत. आणि यामध्ये काय होऊ शकतं किंवा कोणी खोटी तक्रार दाखल करू शकतं, त्यामुळे सवर्ण समाजातल्या मुलांचं करिअर बर्बाद होऊ शकतं. आणि त्यासाठी नंतर शेवटचा पर्याय आहे की कोर्टात जा म्हणून. पण तोपर्यंत त्या मुलाचं करिअर बर्बाद होऊ शकतं आणि त्याचं आयुष्य त्या केस लढण्यामध्ये जाईल सगळं. म्हणून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये जो ब्राह्मण समाज सवर्ण समाज रस्त्यावर आलेला आहे तो यासाठीच आलेला आहे की या बिलामध्ये या समाजाबद्दल जर कोणी खोटी तक्रार केली तर ती तक्रारचा निराकरण काही होणारच नाही, कारण मेंबरही त्याच समाजाचे असतील आणि तक्रार करणारे त्या समाजाचं असेल. खरी घटना कमी असू शकतात, खोट्या केसेस जास्त प्रमाणात येऊ शकतात. त्यामुळं हा जो सवर्ण समाज रस्त्यावर उतरला आहे त्याचं कारण आहे की हे बिल मागं घेण्यात यावं अशा प्रकारची मागणी चालू आहे. आणि मोठ्या प्रमाणात तेव्हा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये आंदोलन चालू आहे. पण बाकी राज्यांमध्ये या विषयावर कोणी आंदोलन करते असं दिसत नाही. त्याबाबतीत महाराष्ट्रात खूपच शांत आहे. अजून काहीच कळालं नाही कोणाला की UGC बिल काय आहे, म्हणजे जनजागृती नाही आहे. म्हणून भविष्यकाळामध्ये सवर्ण समाजाला नुकसान होईल आणि त्यामुळे सवर्ण समाजातल्या मुलांचं करिअर बर्बाद होऊ शकतं. कारण की या कमिटीने जर खोटा निकाल दिला, त्याला सस्पेंड केलं किंवा कॉलेजमधून काढलं किंवा त्याच्याविरुद्ध काही ॲक्शन लिगल घेतली तर त्या मुलाच्या करिअरबद्दल मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला एवढं तर कळायला पाहिजे की या बिलामध्ये काय आहे. मोदी आणि अमित शहा असो किंवा जो धर्मेंद्र प्रधानमंत्री आहे तो आहे, त्यांना हे कळायला पाहिजे ना की काय चालले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. अहो पण तुम्ही हे नाही ते आता जातीयवाद वाढवायचा काळ करताय, तुम्ही कळ लावतायत. हे पहिलेच जातीयवाद खूप झालेला आहे भारतामध्ये, त्यामध्ये अशा प्रकारचे बिलं आणून तुम्ही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दुही निर्माण करतायत. या भारतीय जनता पार्टीला काय झाले कळत नाही आहे की यांना मतं सवर्णाने दिलेली आहेत. SC/STच्या लोकांनी मतं दिलेली नाही त्यांना. काय विनाशकाळ विपरीत बुद्धी झालेली आहे कळत नाही या लोकांना. पक्षामध्ये भ्रष्टाचारी नेते घेत आहेत, त्यांना महत्त्व आलेलं आहे. मूळ जे BJPतले आहेत त्या लोकांची अवस्था तर फार बिकट झालेली आहे. आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार केलेले सगळे लोक यांनी मध्ये घेतलेले पक्षामध्ये. काँग्रेस आणि BJPमध्ये फरक काय राहिला आता. काँग्रेसची BJP झालेली आहे. काँग्रेसमधले कार्यकर्ते कमी झाले आणि BJPत भरती झालेली आहे. हा जो प्रकार चालू हा चुकीचा प्रकार चालू आहे. आणि या बाबतीमध्ये हे बिल आता सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दल पब्लिक लिटिगेशन PIL दाखल झालेलं आहे. सुप्रीम कोर्ट यामध्ये संज्ञान घेईल
आणि गव्हर्नमेंटला यामध्ये अमेंडमेंट करणं भाग पडणार आहे, नाही तर हे बिल परत घ्यावं लागणार आहे. एरवी सगळे बिलं त्या लोकसभेतल्या कमिटीकडे पाठवतात, पण हे बिल का नाही पाठवलं पण त्या समितीकडे? याच्यावर चर्चा तर झाली असती ना. तुम्ही हे डील डायरेक्ट पास केले. मी हे आपल्याला या माहितीसाठी सांगतो की यामध्ये प्रत्येक संस्थेमध्ये कमिटी राहील. त्या कमिटीमध्ये मेंबरसुद्धा SC ST OBCचे राहतील. आणि तक्रार करणाऱ्यानं खोटी तक्रार केली सवर्णाच्या विरुद्ध, त्याची परिणाम या मुलांना भोगावं लागणार आहे. त्याच्या करिअरचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि कशावर तुम्ही जातीवाद वाढवत आहेत? सरकारनं जातीवाद कमी करायचा प्रयत्न करायला पाहिजे का सरकारनं जातीवाद वाढवायला पाहिजे? मी तर या UGC बिलाचा जाहीर निषेध करतो आणि हे बिल परत घ्या आणि याच्यामध्ये बॅलेन्स ठेवा. कोणावरही अन्याय होऊ नये याचा विचार करून हे बिल पास करा, नाही तर काढून टाका बिल बाजूला, ठेवून द्या. ते काही गरज नाही. नाहीचे आज तर कशाला ते आणतात? सुप्रीम कोर्टानं सांगितलं एक, तुम्ही करतायत एक, आणि लोक रस्त्यावर यायची राहिली. आले तर रस्त्यावर उतरलेत लोक. हा सवर्णावर, ब्राह्मण समाजावर किंवा इतर सवर्ण समाजावर अन्याय आहे हा. म्हणून हे बिल परत घेणं महत्त्वाचं आहे. आणि 100% बिल या सरकारला घ्यावंच लागणार आहे परत, यात दुमतच नाही आहे. मी माझी माहिती आपल्यासमोर ठेवलेली आहे UGC बिलाबद्दल. आपलं काय मत असेल ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.